पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। असं काय ओळखतेस तू मला? काय माहितीये तुला माझ्याबद्दल? ठीक आहे, मग तुम्हीच सांगा मला काय काय येतं तुम्हाला? येतो हात वाचता येतो? सांगा, माझ्या भविष्यात काय लिहिलंय ते सांगा। मला तर हिचा हात सुद्धा वाचता येत नाहीये। अभिनंदन, तुझ्या लग्नाचा योग आहे। याच घरात तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत। हाय झालं, मी भविष्य सांगितलं तुला। अजून काही सुचलं नाही तुम्हाला म्हणून खोटं नाटं सांगताय? लग्नाचा योग आहे तू विचारलंस, मी सांगितलं। हॅलो नेत्रा, जरा लॉन मध्ये येतेस? काय झालं? एका विषयावर, महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे। बरं, मी आलेच। गळ टाकलाय, बघू आता। गळाला काही लागलं तर माझाच फायदा आहे। रुपाली सुद्धा खुश होईल। साहेब, काय झालं? तुम्ही बोलावलात मला? तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे। बोला ना, काय झालंय? आज तुझे आजोबा इथे आले होते, मीच त्यांना बोलवून घेतलं होतं। तुझा त्यांच्याशी फोन झाला असेलच, पण त्यांनी तुला काही सांगितलं नसेल। हो, नाही सांगितलं त्यांनी मला। मीच त्यांना सांगितलं होतं की तुला आत्ता काही सांगायला नको। साहेब, मला आता तरी सांगा ना, हे सगळं कशाबद्दल चाललंय नक्की? आबा पण म्हणाले योग्य वेळ आली की तुला कळेल। साहेब, मला आता भीती वाटायला लागली या सगळ्याची, मला सांगा ना। मित्रा, तू शांत हो, घाबरून जाण्यासारखं काही नाहीये। आधी तुझ्या आजोबांशी बोललो, कारण हा विषयच खूप नाजूक आहे। त्यामुळे सगळ्यात आधी तुझ्या आजोबांशी बोलणं मला गरजेचं वाटलं। मी आता तुला जे काही सांगणार आहे ते खरं तर तुझ्या आईनी किंवा आबानी तुझ्याशी बोलायला हवं। आता ही जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली आहे। नेत्रा, तुझा लग्नाबद्दल काय विचार आहे? म्हणजे तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे। मी तुला हे सगळं अचानक सांगतोय कारण त्यामागे तेवढंच मोठं कारण आहे नेत्रा। तुला माहिती आहे, या जगात मला अद्वैतच्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं काही नाहीये। अद्वैत सुखरूप राहावा एवढीच माझी इच्छा आहे।
आणि गेल्या कित्येक महिन्यात तू त्याची काळजी घेतली आहेस. मला माहिती आहे तो तुझ्यासोबत असताना सुखरूप असतो, सुरक्षित असतो, पण म्हणून त्याच्या पत्रिकेतला अकाल मृत्यूयोग नाकारता येणार नाही ना. पण जर का तुमच्या दोघांचं लग्न झालं तर अद्वैतचा अकाल मृत्यूयोग कायमचा टळू शकेल. कायमचा. मला काही दिवसांपूर्वी एक बुवा भेटले होते. नियतीने आपल्या पानात जे वाढून ठेवलंय ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण नियतीपेक्षा बलवान कोणीही नाहीये. दुसऱ्याच्या अंगणात वाढलेली लेक तुझ्या घरच्या तुळशी वृंदावनावर उपकार करणार आहे. कोण बुवा? तीच जी तुझ्या मुलासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करायला तयार आहे. तुझा पुत्र अद्वैत आणि ती कन्या नेत्रा यांचा विवाह झाल्यास त्यांचे विवाहग्रह एकत्र येतील. आता फक्त एवढंच लक्षात घे, त्या कन्येसोबत विवाह झाला तर तुझ्या पुत्राला जीवनदान मिळेल. नेत्रा हीच नियती आहे. साहेब साहेब पण म्हणजे मी आणि अद्वैत साहेब कसं शक्य आहे? का शक्य नाहीये नेत्रा? तू फक्त एवढाच विचार करून बघ ना. जर का तुझं आणि अद्वैतचं लग्न झालं तर त्याचा अकाल मृत्यू कायमचा टळेल. मला नीट सांगा, हे कोण बुवा होते? कोणी सांगितलं तुम्हाला हे ते सगळं? कोण होते, कुठून आले, मला खरंच काही माहिती नाही. पण साहेब तुम्ही विश्वास कसा ठेवला मग त्यांच्यावर? नेत्रा, हे तू बोलतेस? काही गोष्टी असतात ज्या विश्वास अविश्वासाच्या पलीकडच्या असतात. एक मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात येते त्याचा रक्षा कवच म्हणून. एकदा नाही तर अनेकदा त्याचा जीव वाजवते, स्वतःचा जीव धोक्यात घालून. जर का ही गोष्ट मी कोणाला सांगायला गेलो ना, कोणीही विश्वास ठेवणार नाही माझ्यावरती. पण हेच सत्य आहे ना ग, आणि मी हे सत्य नाकारू कसं? म्हणून म्हटलं, विश्वास अविश्वासाच्या पलीकडे अनेक गोष्टी असतात. कदाचित हीच नियती आहे. हे मग मला मान्य आहे, तुला ही गोष्ट मी अचानक सांगितली त्यामुळे तुला धक्का बसलाय, साहजिक आहे. शिवाय लग्नाचा निर्णय घ्यायचा ही काही छोटी गोष्ट नाहीये. पण आजवर अनेकदा तू अद्वैतसाठी खूप काही केलंयस. आता एकदा शेवटचं त्याच्यासाठी करशील ना तर माझा अद्वैत मृत्यूच्या विळख्यातनं कायमचं सुटेल. कायमचं ग. हे बघ, सगळ्यात महत्वाचं काय असतं लग्नासाठी? तुम्ही व्यवस्थित एकमेकांना ओळखता, एकमेकांची काळजी घेता, तुमची छान मैत्री आहे, छान बॉन्डिंग आहे. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी? मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो. अद्वैतच्या जीवासाठी सगळं सोडून तू आमच्या घरी आली होतीस. माझ्या एका शब्दावर का? तीच नियती होती. जर का अद्वैतच्या जीवाचा धोका कायमचा टळणार असेल तर तू अद्वैतशी लग्नाचा विचार करावास असं मला वाटतंय, कारण हीच नियती आहे. असेल मी स्वार्थी, असेल हा स्वार्थी विचार, पण माझा स्वार्थ एवढाच आहे की माझा अद्वैत जिवंत राहावा.
मी तुला बळजबरी करणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुलाच घ्यायचा आहे. योग्य अयोग्य ठरवणारा मी कोण आहे? तू विचार करून निर्णय घे, मगच मी अद्वैतशी बोलेन. करशील ना विचार? तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. मला अद्वैतच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही. अद्वैत सुखरूप राहावा एवढीच माझी इच्छा आहे. मला माहिती आहे तो तुझ्यासोबत असताना सुखरूप असतो, सुरक्षित असतो. जर का तुमच्या दोघांचं लग्न झालं तर अद्वैतचा अकाल मृत्यू कायमचा टळू शकेल. तुम्ही दोघं एकमेकांना चांगले ओळखता, तुमचा एकमेकांवरती चांगला विश्वास आहे, एकमेकांची काळजी घेता, तुमचं चांगलं बॉन्डिंग, छान मैत्री. विचार करून निर्णय घे, मगच मी अद्वैतशी बोलेन. करशील ना विचार? तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. मला अद्वैतच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही. अद्वैत सुखरूप राहावा एवढीच माझी इच्छा आहे. मला माहिती आहे तो तुझ्यासोबत असताना सुखरूप असतो, सुरक्षित असतो. जर का तुमच्या दोघांचं लग्न झालं तर अद्वैतचा अकाल मृत्यू कायमचा टळू शकेल. खरं तर खूप काही बोलायचं होतं, पण सिक्रेट आहे. याच घरात तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. मगाशी तुला फोन आल्यामुळे आपलं बोलणं अर्धवट राहिलं. तुझा हात बघून मी तुला जे काही सांगितलं त्याबद्दल तुला काही बोलायचंय? असे काही प्रश्न आहेत का जे तुला विचारायचेत? काय झालं? शांत का बसलीयस? नेत्रा, बिझी आहेस का तू? काय झालंय? तू अशी का बघतीयस माझ्याकडे? काही नाही. बरं चल पटकन, आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय. चल. अरे वा, तुम्ही आईस्क्रीम खायला जाताय का? चांगलं आहे. नेत्रा, चल पटकन, आपल्याला उशीर होतोय, दुकान बंद होईल ते. आणि आता प्लीज मला झोप वगैरे आली सांगू नकोस, नाहीतर मी एकटा निघून जाईल. चल पटकन, उठ.
नेत्राच्या मनातलं ओळखता येत नाही, पण तिच्या डोळ्यातलं ओळखलं मी. बातमी खरी आहे. आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. ती येत नव्हती म्हणून जबरदस्ती घेऊन चाललोय तिला. तुम्हाला काही आणायचंय का तिथून? नाही, नको. बरं, आणि एक गोष्ट तुम्हीच सांगा हिला, मी तिथे गेल्यावर 4-5 वेगवेगळ्या आईस्क्रीमचे फ्लेवर ट्राय करणार. तिथे गेल्यावर मला थांबवायचं नाही. उगत साहेब हे होईल, ताप होईल, सर्दी होईल, मी चालवून घेणार नाही. आणि जर असं बोलणार असशील तर मी एकटा चाल. नाही. नक्की? गुड. आलो. नेत्रा केवढी अस्वस्थ वाटत होती. मी लग्नाबद्दल विचारलंय म्हणून खूप टेन्शन आलंय तिला. पण ती अद्वैत बरोबर लग्नाला तयार व्हायला हवी. मला कल्पना आहे हा निर्णय घेणं सोपं नाही आहे. पण नेत्रा तयार झाल्यावर अद्वैतला विचारायचंय, आणि अद्वैतला लग्नासाठी तयार करणं खूप जास्त कठीण आहे. हिने कशाला आत्ता फोन केलाय? बोल ग. तुझं काम केलंय मी. कसलं काम? बातमी 100% खरी आहे. कसली बातमी? नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाची. कशावरून? आत्ता शेखरच्या मनातलं ऐकलंय मी. त्याने नेत्राला अद्वैतशी लग्न करशील का असं विचारलंय. मग काय काय म्हणाली काय ती? ती काहीच म्हणाली नाही. होकारही नाही, नकारही नाही. नाही कशाला म्हणेल? तिला आनंदच झाला असणार आहे. पण तिच्या होकारानंतर शेखर अद्वैतला विचारणार आहे, आत्ता नाही. हा बिंडोक राजाध्यक्षांना अति करायला लागलाय आता. कुणालाही न विचारता इतका मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतो हा? नेत्रा आणि माझी सून? नाही नाही, शक्य नाहीये. मी हे नाही होऊ देणार. पण बरं झालं तू ही बातमी काढलीस आणि मला सांगितलीस. थँक्यू. बघते मी काय करायचं ते. नेत्रा. Cheers. तुम्ही कधीतरी ऐकत जा माझं. कधी ऐकलं नाही ते सांग. तुम्ही कधीच ऐकत नाही माझं. अगं असं काय बोलतेस? तुमच्याकडे कधी वेळ असतो का माझ्यासाठी? आता वेळ देतोय नाही तर काय करतोय? हे बरं आहे, मला इथे आईस्क्रीम खायला घेऊन आलात आणि तुमचं लक्ष मोबाईल मध्ये. घ्या ही आईस्क्रीम पण मोबाईललाच खायला घाला. सुमे, अगं हे सुमे, कशाला लग्न केलं? I'm sorry. मित्रा, तुझं लग्न झाल्यावर तू सुद्धा तुझ्या नवऱ्याबरोबर अशीच भांडशील का? नाही, तू भांडणार नाहीस नवऱ्याशी. तू असू द्या, जाऊ द्या, राहू द्या, मी बघते, मी बदलेन, असं काहीतरी बोलशील हो ना. पण मॅक्झिमम वेळा लग्नानंतर ना हे असंच होत. म्हणून मला लग्न बिग्न काही करायचंच नाही. नवीन लग्न झालेल्या कपलला आशीर्वाद देतात ना, सुखाने संसार करा. म्हणजे सुखाने संसार करा असं म्हणून संसार सुखाचा होईल का? संसार ते दोघे कसं आहेत, त्या दोघांचं एकमेकांबरोबर किती पटतं, त्यांचं बॉन्डिंग कसं आहे यावर अवलंबून आहे ना. हो ना? हो. मग तू बोल ना काहीतरी. शांत काय आहेस अशी? हं? काय झालंय? मित्रा, काय झालं आता? काही नाही.
हीच गोष्ट माझ्याकडे बघून सांग. ओ अच्छा, आलं लक्षात. तुझ्या डोळ्यांना खोटं बोलता येत नाही असं मी नेहमी म्हणतो, म्हणून तू बघणारच नाहीयेस माझ्याकडे. आणि याचा अर्थ मला काही कळणार नाही असं वाटतंय तुला? इकडे माझ्याकडे काय झालं? इकडे बघ माझ्याकडे. काय झालंय सांग आता. कुठे काय? खरंच काहीच नाही. चिअर्स. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तुझ्या मित्राला तर ठीक आहे.